मित्रांनो, कल्पना करा की जगातला सर्वात श्रीमंत देश ज्या ठिकाणी डॉलरचा पाऊस पडतो त्या ठिकाणी आज एक प्रचंड आर्थिक भूकंप येण्याच्या तयारीत आहे. कारण तब्बल 37 ट्रिलियन डॉलरचं कर्ज आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफचे धोरण जे जणू आगीत तेल ओतण्याचं काम करतंय. अमेरिकेची अर्थव्यवस्था डगमगते आणि याचा परिणाम फक्त अमेरिकेपुरताच नाही तर संपूर्ण जागतिक बाजारपेठ हादरू शकते. नमस्कार, मी शैलेश आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत अमेरिकेचं कर्ज संकट आणि ट्रम्प यांच्या टॅरिफचा खेळ. चला तर प्रथम समजून घेऊया हे कर्ज संकट आहे तरी काय. 2025 अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज 37 ट्रिलियन डॉलरवर पोहोचलंय, म्हणजेच त्यांच्या GDPच्या जवळपास 125%. 1980च्या दशकामध्ये हे प्रमाण फक्त 30 ते 40% होतं. थोडक्यात अमेरिकेचं उत्पन्न कमी आणि खर्च प्रचंड. याला आपण म्हणू शकतो अंथरूण छोटा आणि पाय मोठे. आणि या कर्जाचा डोंगर वाढवण्यात मोठा हात आहे ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा, ज्याने सगळं गणितच बिघडवून टाकलंय. ट्रम्प यांचा प्लॅन नेमका काय होता? अमेरिका फर्स्ट म्हणत त्यांनी चीन, भारत, युरोप, मेक्सिको, कॅनडासह 90हून अधिक देशांवर 25 ते 50% टॅरिफ लादले. उद्देश अमेरिकन उद्योगांना बूस्ट देणं, स्थानिक उत्पादन वाढवणं आणि व्यापारातला असमतोल दूर करणं. पण झालं काय? हे टॅरिफ जणू बूमरँग ठरलं. आयात वस्तू म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स, गाड्या, कपडे, खाद्यपदार्थ सगळं महाग झालं. परिणाम सामान्य अमेरिकनच्या खिशांवर थेट आघात झाला. वॉलमार्ट, अमेझॉनसारख्या कंपन्यांना महाग वस्तू विकाव्या लागत आहेत आणि याचा भुर्दंड तेथील ग्राहकांना बसतोय. आता या टॅरिफचा डॉमिनो इफेक्ट बघा. आयात महाग झाल्याने महागाई वाढली आणि तीही आधीच बायडनच्या काळात वाढलेल्या महागाईवर. व्याजदर गगनाला भिडले, उत्पादन खर्च वाढला आणि परिणामी अमेरिकन अर्थव्यवस्थेची वाढ मंदावली. लोकांनी खरेदी कमी केली, कंपन्यांचा नफा घटला आणि सरकारला करामधून मिळणारा महसूलही कमी झाला. पण मजा बघा, सरकारचा खर्च तर काही कमी झाला नाही. उलट महागाई आणि उत्पादन घट भरून काढण्यासाठी अनुदान आणि मदत पॅकेजेस वाढले. आणि हे सगळं कसं भरायचं? तर आणखीन कर्ज घेऊन. आता यातला सगळ्यात भयानक भाग म्हणजे व्याजाचा डबल फ्लो. वाढलेल्या व्याजदरांमुळे सरकारला जुन्या आणि नव्या कर्जावर जास्त व्याज द्यावं लागतंय. आज अमेरिकेचा वार्षिक व्याज खर्च 1 ट्रिलियन डॉलरच्या जवळ आहे. येत्या काही वर्षांमध्ये हा खर्च संरक्षण खर्चालाही मागे टाकेल असा अंदाज आहे. 2025 फेडरल बजेटची तूट 1.6 ट्रिलियन डॉलरवर पोहोचली आहे, म्हणजेच GDPच्या 6% आणि पुढील 10 वर्षांमध्ये कर्ज GDPच्या 120%वर जाईल. थोडक्यात अमेरिका कर्जाच्या चक्रव्यूहामध्ये अडकलेली आहे आणि बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. जर आपण बघितलं तर सामान्य अमेरिकन नागरिकांचं काय, ते तर या आर्थिक युद्धाचे खरे बळी ठरलेले आहेत. दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढल्या, घर, गाडी, क्रेडिट कार्ड कर्जाचे व्याजदर वाढले आणि कुटुंबांचं बजेट कोलमडलं. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधांवरचा खर्च कमी होण्याची शक्यता आहे, कारण सरकारला वाढलेला व्याज खर्च भागवायचा आहे आणि यातून बाहेर पडण्यासाठी कर वाढवण्याशिवाय पर्यायी नाही. पण कर वाढवले तर सामान्य माणसावर आणखीन दडपण येईल. GDP वाढ 1%ने कमी, 200 ते 500 अब्ज डॉलरचं नुकसान, निर्यात घट, उद्योगांवर दबाव, हे सगळं मंदीचं निमंत्रण आहे. आता प्रश्न असा आहे की ट्रम्प यांचं टॅरिफचं धोरण खरंच फायदेशीर ठरेल का? तसं तर त्यांना वाटलं की टॅरिफमुळे स्थानिक उद्योगांना फायदा होईल. पण सत्य काय आहे? सप्लाय चेन विस्कळीत झालेल्या आहेत, उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि वस्तूंची उपलब्धता कमी झालेली आहेत. स्थानिक उत्पादकांना शॉर्ट टर्म फायदा झाला, पण जर त्यांनी गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढवली नाही तर हा फायदा उलटू शकतो. आणि जागतिक स्तरावर चीन, युरोपसारखे देश प्रत्युत्तरात स्वतःचे टॅरिफ लादत आहे, ज्यामुळे अमेरिकन निर्यातीवर परिणाम होतोय. परिणाम व्यापारयुद्ध आणि जागतिक बाजारपेठेमध्ये अस्थिरता. आता मोठा प्रश्न आहे, यातून मार्ग काय? तर इतिहास सांगतो की टॅरिफ ही फक्त तात्पुरती ढाल आहे. 1929च्या महामंदीपासून शिकलेला धडा आहे. खर्च कमी करा, कर रचना सुधारा, उत्पादकता वाढवा. पण ट्रम्प यांचं धोरण ते राजकीय स्टंटसारखं दिसत आहे. शॉर्ट टर्ममध्ये लोकप्रिय पण लाँग टर्ममध्ये धोकादायक. जर अमेरिकेने कर्जावर नियंत्रण ठेवलं नाही तर डॉलरचं जागतिक वर्चस्व धोक्यात येईल. गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होईल आणि व्याजदर आणखीन वाढतील आणि याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल. शेवटी यातला सगळ्यात मोठा बळी कोण? तर सामान्य अमेरिकन नागरिक,
सरकार बदलतं पण त्यांच्यावरचं आर्थिक दडपण कायम राहतं. ट्रम्प यांचे टॅरिफ आणि कर्ज संकट यांनी अमेरिकेला एक आर्थिक चक्रव्यूहामध्ये अडकवलेलं आहे आणि यातून बाहेर पडायचं असेल तर कठोर निर्णय घ्यावे लागतील. नाहीतर हा टाईम बॉम्ब फुटला तर फक्त अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाला त्याची किंमत मोजावी लागेल. जर का या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडलेली असेल तर मग कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थव्यवस्था ही फक्त आकड्यांची गोष्ट नाही तर ती तुमच्या माझ्या आयुष्याची गोष्ट आहे. धन्यवाद आणि भेटू पुन्हा एका नवीन भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.